भारतात आरोग्य सेवेतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो। ही तारीख पश्चिम बंगालची माजी मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध डॉक्टर विधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीची आठवण म्हणून पाळली जाते। त्यानिमित्त नवी मुंबईतील प्रसिद्ध महाजन हॉस्पिटल या हॉस्पिटलचे सर्वेसर्वा प्रदीप महाजन मी डॉक्टर प्रदीप महाजन, टेमारेक्स बायोसायन्स डॉक्टर महाजन्स हॉस्पिटल। आज डॉक्टर्स डे ह्या निमित्तानं प्रथमतः मी सर्व व्यावसायिक त्यांचे डिपेंड असणारे पेशंट्स ह्या सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो। त्याचं कारण आहे, मेडिकल हा व्यवसाय असा व्यवसाय नाही, एक सर्व्हिस आहे आणि त्या सर्व्हिसेमार्फत आपण लोकांची दुखणे दूर करत असतो। अशा वतीनं आपण हा डॉक्टर्स डे सेलिब्रेट करतो। महाजन हॉस्पिटल हे आज विख्यात असं इंटरनॅशनल डेस्टिनेशन मेडिकल टुरिझम झालेलं आहे, जेणेकरून इथल्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या देश आज इथल्या टेक्नॉलॉजीज नवी मुंबईमध्ये अमेरिका, मिडल ईस्ट, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया अशा देशातूनही लोक ट्रीटमेंटसाठी किंवा अद्ययावत ट्रीटमेंटसाठी नवी मुंबईमध्ये येतात। नॉलेज आहे ते आपण सर्व्हिस म्हणून वापरले पाहिजे, बिझनेस म्हणून वापरला नाही पाहिजे। धन्यवाद सर। आपण या नवी मुंबईमध्ये महाजन हॉस्पिटल म्हणजे फार प्रचलित असं नाव त्यांचं गाजलेलं आहे। महाजन हॉस्पिटल मेडिकल ह्या सर्व्हिसेसमध्ये ज्ञानाप्रमाणे रिव्होल्युशनरी ट्रीटमेंट आणत गेलेलं आहे। ज्या परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये जशा प्रकारचे रिसर्च होतात तसेच रिसर्च महाजन हॉस्पिटलनं भारतात आणलेले आहेत। त्यामुळे ही जी रुग्ण असतात ते साधारण हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट न होत असल्यामुळे अशा प्रकारच्या ॲडव्हान्स ट्रीटमेंटसाठी स्मार्ट टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो त्यासाठी दुसऱ्या विदर्भातून, मराठवाड्यातून, मध्य प्रदेशमधनं, दिल्लीवरनं आणि बाहेरच्या जगातले लोक अशा टाईपच्या ट्रीटमेंटसाठी इथे येतात। त्याचा अर्थ असा की आपली ज्ञानाची पायरी ही वाढत गेली पाहिजे आणि ती जगाच्या प्रमाणे आपल्याही त्या लेवलच्या रिसर्चला पोहोचणं जरुरी आहे। त्यामुळेच महाजन हॉस्पिटलनं हा प्राधान्य गाठला आहे। व फोर्टिस हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर अतुल इंगळे यांनी